सटाणा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधून जयश्री गरुड ज्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार होत्या त्या देखील विजयी झालेल्या आहेत। त्या विजयी उमेदवार आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल, आपण शिंदे गटाकडून उमेदवारी केलेली होती, आपण यापूर्वी बघितलं तर विधानसभेला प्रहारकडून आमदारकीसाठी आपण उमेदवारी लढवलेली होती, मात्र त्या ठिकाणी पराभूत झाला। आता सटाणा शहराचं निवडणूक लागली आणि आपण या ठिकाणी शिंदे गटाकडून उमेदवारी केली आणि आपला विजय झालेला आहे, काय सांगा? मी संत शिरोमणी देव मामलेदार यशवंत नगरीत, या यशवंत नगरीत खरंच आमचे देव मामलेदार हे यशवंत नगरीत सत्तेचाच विजय होतो आणि खरंच सत्तेचाच विजय झाला, न्याय मिळाला आहे मला। आणि मी माझ्यासोबत जे माझे मायबाप जनता प्रभाग क्रमांक 2 मधील आणि वरिष्ठ माझे जे माझ्यासोबत होते यांचा माझाच विजय नसून या सगळ्यांचा विजय असंच मी म्हणेल। आज माझ्या मायबाप जनतेने मला जो विश्वास, दादा भुसे साहेबांबरोबर मी जे हे दादा भुसे साहेबांसोबत काम करून विजय घेतला, मी तर माझा विजय नाही, भुसे साहेबांचा, आमच्या सर्व पक्षाचा विजय आणि माझ्या मायबाप जनतेने जो दिला मला आशीर्वाद, त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, त्या विश्वासाला मी पात्र ठरेल एवढं बोलते। आणि जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण बघू शकतो जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासास मी पात्र ठरेन, असं या ठिकाणी जयश्री गरुड ज्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विजय झालेल्या आहेत त्यांनी सांगितलं। आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाकडून ज्यांनी या ठिकाणी पूर्ण निवडणुकीचं नियोजन केलेलं आहे, ज्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले ते जतीन दादा आपल्यासोबत आहे। दादा, काय सांगाल, सटाणा शहरात आपल्या पक्षाचा या ठिकाणी उमेदवार नगराध्यक्षपदून पदी बसतोय, विविध प्रभागातील या ठिकाणी उमेदवार देखील विजयी झालेले आहेत, काय सांगाल? माननीय दादाजी भुसे साहेब, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री व संत शिरोमणी यशवंतराव महाराज यांच्या कृपेने जे काही आज या इलेक्शनच्या माध्यमातून साहेबांना एक अपेक्षा होती की सटाण्यामध्ये आपण एक चांगला विकास घडू शकतो, ज्या 8 वर्षापूर्वी जी चूक झालेली होती ही माननीय माझे दाजी स्वतः संदीप सोनवणे यांना ही श्रद्धांजली म्हणून मी ही निवडणूक त्यांना समर्पित करतो। आमचं एक ध्येय होतं, साहेबांचं एक ध्येय होतं की या गावाचा विकास चांगल्या पद्धतीने कसा होईल, त्यासाठी सर्वपूर प्रयत्न करून राहुल बाबा व हर्षदाला निवडून आणण्यासाठी, तसेच सर्व उमेदवारांना साहेबांच्या आशीर्वादाने व साहेबांच्या नियोजनामध्ये मी सहभागी होऊन सटाणा शहराच्या विकासासाठी साहेब बांधील आहेत। त्याचबरोबर निवडून आलेले उमेदवार तसंच येणारी तालुका जिल्हा परिषद आणि तालुक्यातील जिल्हा परिषदवर सुद्धा आपण त्याप्रमाणे लक्ष देणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण जर बघितलं तर सटाणा शहराच्या या नगर परिषदेवरती आता शिवसेनेचा भगवा। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।